सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 8887। सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे। सभापती महोदय, गडचिरोली तथा राज्यामध्ये पेसा अंतर्गत जी गावं आहेत त्या पेसा अंतर्गत गावामध्ये जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये पदं रिक्त होती। त्यामुळे 2024ला शासनानं शासन निर्णय घेतला आणि 2022ला TET उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना पेसा अंतर्गत त्या ठिकाणी नोकरी दिलेली आहेत। परंतु शासनाने 11 फरवरी 2026ला शासन निर्णय निर्गमित केला GADचा आणि त्या शासन निर्णयानुसार 50% अनुसूचित जमातीच्या शिक्षकांना सेवेमध्ये कायम करण्याच्या संदर्भात धोरण स्वीकारलेलं आहेत आणि उर्वरित त्या ठिकाणी 50% पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्ती देण्याचं मान्य केलेलं आहे। आता हे 2024ला TET उत्तीर्ण झालेले शिक्षक त्या ठिकाणी कार्य करत आहे। अनेक शिक्षक मुख्याध्यापकाच्या प्रभारामध्ये आहे, अनेक शिक्षक जनगणना आणि BLOची कामं करत आहे। परंतु शासनाने जे धोरण स्वीकारलेलं आहे 2025ला TET उत्तीर्ण झालेल्यांनाच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 50% जागा त्या ठिकाणी भरणार आहेत। खऱ्या अर्थाने या विद्यार्थ्यांवरती मोठा अन्याय होणार आहे। आज माझी मागणी आहे की कार्यरत असलेल्या 2024 पासून शिक्षकांना त्या ठिकाणी 50% जागावरती समायोजित करण्यात यावं, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल। मंत्री महोदय। सभापती महोदय, पेसा क्षेत्रातील आरक्षण बाबतचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित होतं। त्याच्यामुळे 2024 साली एक आपण निर्णय घेतला आणि त्या वर्षाकरता कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आपण त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या। त्या नियुक्त्या झाल्यानंतर सुप्रीम कोर्टानं पुन्हा एक अंतरिम आदेश दिला। त्याच्या म्हटलं की तुम्ही त्या ठिकाणी नियुक्त्या करू शकता। अशा वेळेस नियुक्त्या करताना आपण ज्या गावामध्ये आदिवासी अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही 25 ते 50% इतकी आहे, त्या ठिकाणी 50% पदं आपण हे अनुसूचित जमातीत भरले आणि 50% अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून त्या ठिकाणी भरली। ज्या ठिकाणी अनुसूचित जमातीची ज्या गावामध्ये लोकसंख्या ही 25% कमी आहे त्या ठिकाणी प्रत्येकी 25% अनुसूचित जमातील प्रवर्गातील उमेदवारांना व उर्वरित आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांमधून घेतले आणि 50% पद हे अराखीव पदामधून त्या ठिकाणी घेतलेले आहे। ह्या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छितो की TET तर आवश्यकता आहेच, परंतु शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांना आपण त्या ठिकाणी नियुक्ती देणार आहोत। अभ्यंकर। धन्यवाद सभापती महोदय। माझे 3 प्रश्न आहेत। 15/7/24च्या आदेशाने अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीद्वारे गुणवत्ताधारक व त्यानंतर इतर प्रवर्गातील मानधन तत्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या सेवा आपण नियमित करणार आहात का? कारण हे मानधनावर आहेत। एक। दुसरा, 25 ते 50% पेसा क्षेत्रातील लोकसंख्येच्या गावामध्ये 50% अनुसूचित जमातीचे आपण भरणार आहात व 50% अराखीव ठेवलेले आहे। या 50% अराखीवमध्ये अन्य मागासवर्गीय व गटातील उमेदवारांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत काय? आणि तिसरा प्रश्न आहे, ज्या ठिकाणची लोकसंख्या 25% पेक्षाही कमी आहे त्या लोकसंख्येच्या गावी आपण 25% अनुसूचित जमातीचे आणि 75% अराखीव ठेवणार आहात। या अराखीवमध्ये नियमाप्रमाणे सगळीकडे असंच केलं जातं की अराखीव पदं जे आहेत त्यामध्ये आता अनुसूचित जाती, भटक्या जाती, जमाती, इतर मागासवर्ग यामधून ह्या जागा भरल्या जाणार आहेत काय? मंत्री महोदय। सभापती महोदय, मी आधीच सांगितल्याप्रमाणे ज्या गावाची लोकसंख्या ही 25 ते 50% अनुसूचित जमाती आहे त्या ठिकाणी आपण 50% पदं हे अनुसूचित जमातीतली आणि 50% पदं हे अराखीव गटातील, बरोबर आहे। आणि ज्या गावाची लोकसंख्यामध्ये 25% कमी आदिवासी आहे त्या ठिकाणी प्रत्येक गावातील 25% पदं अनुसूचित जमाती प्रवर्गातील आणि उर्वरित आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांमधून आणि नंतर मग 50% पदे हे अराखीव उमेदवारांमधून त्या ठिकाणी भरणार आहोत। बच्चू कडू।
अराखीवमध्ये मग त्याला लागू होत नाही. त्याच्यामध्ये कोणी अप्लाय करू शकतं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रवर्गातला व्यक्ती अप्लाय करू शकतो. बच्चू कडू. सभापती महोदय, खरं तर हा जो टक्केवारीच्या मुळं त्या दुर्गम भागातल्या प्रश्न एवढे भेडसावत आहे. पैसा आला तो आदिवासींच्या भागाचं भलं करण्यासाठी, परंतु आता काय झालं साहेब का पैसामुळं आपण इतर भरू शकत नाही आणि आदिवासी क्षेत्रामध्ये ती गुणवत्ताधारक विद्यार्थी भेटू शकत नाही. हा मुळात प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं हा सगळा शिक्षणाचा पासून हा वर्ग पूर्ण दूर गेलेला आहे. मी जेव्हा मेळघाटमध्ये धारणी चिखलदऱ्यामध्ये पायी फिरलो सभापती महोदय, तेव्हा एक शिक्षकी शाळा आहे. एक शिक्षकी शाळेमध्ये काय होतंय का एका शिक्षकाला 4 वर्ग शिकवावं लागतं आणि मग बाकीचे 3 वर्गातले पोरं बाहेर उभे करावं लागतं. कारण एकखट्टे शिकवलं तर कोणतं घ्यावं त्यानं हे पण समजत नाही. पहिले निर्णय घेतला पाहिजे का हा 2 शिक्षकी करणं फार महत्त्वाचं आहे. काही असो, 1 असो 2 असो, शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे. हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. त्या हिशोबानं तुमच्यासारखे बहुजनातले मंत्री तिथं असताना अशा प्रकारचा आदिवासी भागातला एखादा विद्यार्थी वंचित राहत असेल तर हे सगळ्यात मोठं पाप आहे. ते पाप तुमच्या हातून होऊ नये म्हणून आमचा आग्रह आहे का पहिले निर्णय घेतला पाहिजे का कुठलीही शाळा 1 शिक्षकी ठेवणार नाही, ते 2 शिक्षकी ठेवू. पगाराचा प्रश्न नाही, एकही माणूस पोरगा शिक्षणापासून वंचित राहिला तर त्या घराचं परिवाराचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्यावं. पैसामध्ये किती शिक्षक मिळू शकतं, आदिवासीमध्ये तुम्ही 50% ठेवलं का नाही ठेवलं, मग ते भेटते का नाही भेटत. आता माझ्या फॅक्टरीत मालच नाही आहे, मी देऊच शकत नाही, ठरवलं पाहिजे का नाही. माझं हे म्हणणं आहे का तुम्ही ते ठरवलं पाहिजे का येत्या 10 वर्षामध्ये पैसामधून किती भेटणार, अवांतर भागातून किती भेटणार, त्याचं काही संशोधन, त्याची एक कमिटी तयार करून नाही भेटत असेल तर त्या आदिवासीतल्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना 10वी पासून उचल करून काय होते तुम्ही लक्षात घ्या. एक आदिवासी मिनिस्टर म्हणून तुम्ही सांगा आम्हाला तलाठी पैसामधला भरावं लागतं, आदिवासी भरावं लागतं, आरोग्यसेवक भरावं लागतं, याचं संशोधन झालं नाही पाहिजे का. ते तसंच ठेवणार का. पैसा आला चांगल्यासाठी पण तेच जर तलवार होत असेल तर मग काय अर्थ आहे. याचाही तुम्ही अभ्यासू मंत्री आहे भुयार साहेब आणि ते वर्धामधले आहे. महात्मा गांधीजींचा तुमच्यावर बरेचसा चांगला प्रभाव आहे. जरी तुमच्या पक्षाचा प्रभाव महात्मा गांधीचा प्रभाव पक्षावर नसेल पण तुमच्यावर प्रभाव मात्र महात्मा गांधीजीचा आहे. सभापती महोदय, माझं असं मत आहे का हा सगळा अनुषंगानं तुम्ही हा विचार केला पाहिजे का मिळेल का नाही, नाही मिळेल तर तुमची कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. दुसरी गोष्ट काय, यांनी उत्तरात लेखी मस्त दिलं तुम्ही, म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यानं फार चांगलं उत्तर दिलं. तुम्ही काय सांगितलं का 2022 मध्ये एसटी पैसा या वर्गावरील गुणवत्ताधारक शिक्षण मानधना तत्वावर नियुक्त केले, त्यांना तुम्ही नियमित केलं. कंत्राट्यांना नियमित नाही केलं. इकडे मानधनावर नियुक्ती करणं, ज्यांची नियुक्ती केली शिक्षकांना त्यांना तुम्ही नियमित नियुक्ती करता आणि कंत्राटीवर तुम्ही करताय त्याला म्हणता नाही ते आम्ही करत नाही, तो काय आहे तो वेगळा विषय आहे, तो आमच्यासाठी बरोबर नाही आहे. माझं म्हणणं आहे का समानता असली पाहिजे का नाही. आता परीक्षा पोर्टलमध्ये तुम्ही डायरेक्ट नियुक्ती करत ना, त्याला प्राधान्य देत नाही, तर हे बरोबर होणार नाही. याबाबत काय निर्णय घेतला. कारण तुम्ही कंत्राटी जेव्हा नेमले असन तेव्हा गुणवत्तेवरच नेमलेले आहे. असं तर नाही आहे का आला ढोरं चारणारा पकडला आणि उद्यापासून शिकू बाबा हे, असं तर झालं नसेल. आणि मग कंत्राटीवाल्यांसाठी वेगळा न्याय, मानधनावाल्यांसाठी वेगळा न्याय. मानधन काय कंत्राटी काय शब्दाचा प्रयोग आहे, शब्दप्रयोगामध्ये तुम्ही सगळा हा खेळ चालू ठेवलाय. आता याच्यातला जो प्रशासकीय अधिकारी आहे हा खरी ज्ञानबाची मेक आहे, ते तुम्ही काढली पाहिजे भुयार साहेब. हे प्रशासन अधिकारी मोठे भारी असतात, ते आम्हाला गोल गोल घुमवतोय. मी पण राज्यमंत्री होतो, शिक्षण राज्यमंत्री, असेच घुमवायचे आम्हाला गोल गोल, पण आपण ते गोल घुमलो का आपण मेलो, आणि म्हणून तुम्ही ते गोल फिरू नये अशा अपेक्षा करतो. परीक्षा पोर्टलमध्ये आपण त्यांचं प्राधान्य ठेवावं किंवा मानधन तत्वावर जे काही शिक्षकांना नियम लावले तेच कंत्राटीवाले ठेवावे. आणि एकही शाळा ही 1 शिक्षकी नाही 2 शिक्षकी राहिली पाहिजे, याबाबत निर्णय घ्यावा एवढी विनंती करतोय. मंत्री महोदय. सर्वात पहिले तर बच्चू भाऊचं अभिनंदन करतो का तुम्ही स्वीकारलं का एका बहुजन समाजाच्या पोराले या ठिकाणी सरकारनं शिक्षण राज्यमंत्री केलं, ते बहुजन समाजातल्या शिक्षकाच्या पोराले शिक्षण राज्यमंत्री केलं, म्हणून सरकारमधल्या महत्त्वाच्या लोकांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे अशी अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. आपण ज्या ज्या ह्या ठिकाणी भाऊ चिंता व्यक्त केल्या, आपला दौरा मोठा प्रचंड प्रमाणावर असते, आपण त्या भागामध्ये जाता आणि तिथली परिस्थिती जी आहे ती मग आपण सभागृहामध्ये मांडता.
परंतु सरकार म्हणून काम करत असताना सर्व जे नियमावली त्या ठिकाणी केंद्र सरकार असो, कारण याच्यामध्ये पेसाचा विषय आहे. पेसाचा उद्देश देखील हाच आहे की जास्तीत जास्त आदिवासी समाजातल्या लोकांना समवून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. ह्याच अनुषंगानं आपण ज्या त्या 2024 मध्ये आपण जे म्हटलं की नाही, आपण पोरांना शिकवणं आपलं काम आहे, त्या निश्चितपणे आपलं काम आहे. म्हणूनच सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असताना देखील मॅटर तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणासंदर्भातलं पेंडिंग होतं सभापती महोदय, तरी देखील सरकारनं ते त्या ठिकाणी थांबले नाही, तातडीनं खाली निर्देश दिले आणि किमान 1 वर्षासाठी तरी कंत्राटी पद्धतीनं भरावं, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी शिक्षणाची गैरसोय होणार नाही. ते स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी भरण्यात आलेले आहे. आपण या ठिकाणी टेट मार्फत जे गेलेले आहे, आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मार्फत जे भरण्यात आलेले आहे, त्यांना त्या ठिकाणी आपण नियमित केलेलं आहे. इतरांकरिता त्या ठिकाणी जीएडीचा आपला जो शासन निर्णय आहे 11/2/26 त्याच्या अनुषंगानं बिनून नामावली तयार करून जे जे लोक याच्यामध्ये भरता येईल निश्चितपणे भरता येईल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, बच्चू भाऊ आपल्या समोरच येते सारखं. मी आता उठलो. तुमची भावना चांगली आहे. मी सांगितलं बच्चू भाऊ माझे मित्रच आहेत बोललो आता मागाशी. नाही, आम्ही विद्यार्थी सेनेत बच्चू भाऊंनी मी एकत्र काम केलं. महायुतीत आहे, पण ते नसल्यासारखं करतात. सभापती महोदय, पेसा आदिवासींच्या हितासाठी त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असा कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी भरती व्हावी, आदिवासी समाजाचीच त्या ठिकाणी उमेदवार असावे अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि एका बाजूला आपल्याकडे आदिवासी नाही आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण मानधनावर घेतो. आणि सन्माननीय बच्चू भाऊंचा प्रश्न बरोबर आहे की जर मानधनावरची लोक आपण त्या ठिकाणी नियमित करतो, तर कंत्राटी पण त्या ठिकाणी जर सक्षम असतील तर त्यांना त्या ठिकाणी नियमित करण्यासंदर्भात त्यामध्ये भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. एक. आणि दुसरं, आदिवासी चांगले उमेदवार मिळतच नाहीत असं होऊ शकत नाही. तर अशा प्रकारचे उमेदवार शोधण्यासाठी त्या ठिकाणी काही स्वतंत्र यंत्रणा आहे का, किंवा नसेल तर एक स्पेशल ड्राईव्ह घेऊन त्या ठिकाणी राज्यभरातनं अशा प्रकारचे उमेदवार मिळण्यासाठी शासन काय उपाययोजना करेल का? मंत्री महोदय.